आता थायरॉइडच्या त्रासाला करा बाय बाय. डॉक्टर विजय महाडिक यांचे विजयी भव आयुर्वेद. नेवरी तालुका कडेगाव जिल्हा सांगली. पुण्यामध्ये दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी नवले ब्रिज जवळ नरे आणि दुसऱ्या रविवारी मुंबईमध्ये. मोबाईल 917574 3454 आणि 738734 धमाल कॉमेडी वेब सिरीज सांडाळ चौकडीच्या घरामध्ये. घरातून पुढारी झालं करून समजा उचापती. घरातून पुढारी झालं करून समजा उचापती. घरातून पुढारी झालं करून समजा उचापती. हे चांडाळ चौकडीच्या घरामध्ये. हे चांडाळ चौकडीच्या घरामध्ये. पाटील, हा बोला अध्यक्ष. रात्रीचा तंटा मिटवाय गेलेलो खतरनाक तंटा होता बरं का. महाभारत म्हणा महाभारत. आपण तुम्हाला कोणी आवाज मोठ्याने वाढवाय तिथं सांगितला हा? आणि त्या बाईचा आवाज काय कमी आहे काय? म्हणून त्या बाईनं तुम्हाला शिवे दिल्या. देऊ दे की शिव्या. मी बी काय कच्चा नाही ना, गावचा पोलीस पाटील आहे. हो, मागच्या वेळेला बी असंच गेलो, नवरा बायकोचा वाद मिटवाय गेलो, त्या बाईनं पातेलं फेकून मारलं, नवरा खाली वाकला आणि तुमच्या थोबरावर बसलं मग पातेलं. काय करणार मग? नाही बोललो त्या बाईला. आणि दुसरं दिवशी ते दोघ जण मोटरसायकलवर फिरायला गेली. काय तंट बी असं येत्यात, वैताग आलाय. आता परवा रात्री हा. त्या आमले पवार हा त्याने खुशाल पोलीस स्टेशनला फोन केलाय. पोलीस स्टेशनचा फोन मला आलाय. काय म्हणून केला फोन? नवरा बायकोचा वाद, बायकोनं जेवाय वाढलं नाही म्हणून. आता बाबाला आज का पोलीस स्टेशन वाढणार आहे का? पाटल्याने त्याला जीव वाढायचं का अध्यक्षाने जीव वाढायचा त्यांना? रात्री उजेचा फोन आलाय. हा. बायको माहेरला 2 दिवस गेली. हा. आता ह्यानेच गाडी नेऊन सोडली. हे असलं तंट आहेत का? काय करायचं? उद्याच्याला आमच्या चुलीला जाळ लागाना गेला म्हणून तक्रार करते आपल्याला. काय फुकारीने त्यांच्या चुली फुकीत बसायचे का अध्यक्षाने आणि पोलीस पाटलाने? घरचं तुकडं मोडायचं आणि दुसऱ्याच्या शिव्या खायच्या. अहो पण मला सगळं भांडणं काय करा हे जे अक्कल सुद्धा नाही गावातल्या लोकांना उगाच. मला तू वैताग आलाय पाटील. पण आता काय झालंय माहितीये का, त्या पातापासून पळून बी चाला नाही. नाही नाही कारचा पाय घेऊन नाही जमत. आपण काय एवढं कच्चं नाही. आणि आपण दोघं म्हणून गाव शांत आहे का? वटणीवर आणायचं गाव ग. यांना कोण भ्यायला लागले? या बोटावरचा थोका त्या बोटावर करणारे गावातले लोक आहेत. उंबरेजातले भांडणं त्यांना सोडवता येत नाहीत. आपण काय करणार त्याला? आणि आपल्या घरातली भांडणं वेगळी. बायको मला लुगडच घेणं गेली, हे आपलं नवरा मला लुगडच घेणं गेले. आता आपण लुगडी घेऊन देत का त्यांच्या बायका पोराला? आपण त्यांच्या घरची भांडी घासायची का? त्यांच्या पुरी नांदत नाही, त्यांना आम्ही काय करावं? शांत. अण्णा आलं. काय अण्णा झाला का चहा पाणी नाश्ता? कशाचं छान पाणी आलंय. तुकडा बार आणि 1 वाजता मिळतोय. कोण सुना घेत नाहीत का? मग देत असता तर मी तुमच्याकडे आलो असतो का? बसा बसा. अण्णा, सगळी जी येते ते भांडणं करायला गुहाऱ्यावरच येत आहे. अण्णा, तुमच्या लेखाला किती वेळा समजून सांगायचं? 4-5 वेळा समजून सांगितलं. ऐकतोय का ती? नाही ना. नाही, काय केलं पाहिजे काय आम्ही मग? आता काय केलं पाहिजे? आता तुम्ही ठरवा की. मी काय सांगणार आता? रात्री येतो म्हणलं होतं, पण काय झालं माहितीये का, त्या शेजारच्या पाटलांच्या शेजारचा एक तंटा होता. तंटा मिटवाय गेलो, पाटलांना लय बेकार शिव्या दिल्या त्या बाईनं. काय करतो आम्ही? आता ही मला शिव्या दिलेला आम्ही कुणाला सांगणार? तुम्ही आला आम्हाला सांगायला. बरं तुमच्या सुनाला मी समजावून सांगितलंय. तुमची सून म्हणते पाठी तुम्ही माझ्या बापासारखा आहे. बाबा तू माझ्या लेकीसारखा आहे. मग माझं ऐक ना. कुठं ऐकती? पारादीचीच घटना. आला तुम्ही घरानं घात हिचरे पारावर. आता हे बघा, शेवटचं 2 दिवसांनी सांगतो तुमच्या पोराला. जरा 2 दिवस या पाहिजे जरा रानातला. 2 दिवसांनी येतो तुमच्या घरी, पोराला शेवटचं समजून सांगतो बघा. अरे कशाचं काय? हे रोजच चाललंय. आज येतो न उद्या 2 दिवसांनी येतो. मग चांगले संस्कार करतात नाही का पोरावर? आता कशाचे संस्कार करता? सगळी इस्टेट घातली गोड बोलून त्यांच्या पोराच्या सुनाच्या गाच्यामध्ये. आता ह्या अन्न तर रागूनच गेलं तर. जाऊ दे की.
काय 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 करताय? अरे म्हणलं 11 टाकायला वायर न हो पण लय जम खोप असलेला का निघाला. अहो ही इंटरनेटची वायर आहे का डोकं बिकं फिरलंय का काय तुमचं? पुढं बघितलं काय पुढं तिथं तिथं वर काय काय सीसीटीव्ही सीसीटीव्ही. उपसा घ्या उपसा. अरे मी इथं रस्त्याचं बघितलं का बेकारी झाली. लोक इथं पडते म्हणून जीव तुटतोय माझा. आबरू घालावली काकीला सांगतो की वायर उपासते ती. ए काकीच्या लाडक्या 2 पाय मोडक्या ठोका टाकू का काय सांगशील काकीला रे? माणसाने बघितलं बाळू का आबरू झाली की राव. अरे मी काय चोर आहे का दावा? ही वायर खाली मुजली पाहिजे. करंट लागला एखाद्याला चिकटून मेलं. मला किती गावचं टेन्शन आहे माहिती का तुला रे? अशी मोजावते उपसून मोजावते. अरे मी आता खोरण घाम्याला घेऊन येणार आहे आणि माती टाकणार आहे त्याच्यावर. काय नाही घरी जाऊ पळा. काय ना काहीतरी करते ती. धमकी देतो का रे? ए नाश्ता धमकी देतो का मला रे? बाळासाहेब आला फिट केली बर का. काय करायचं आपल्याला लोकांचं बाबा. लोकांचं घेऊन कुठे चांगलं होतं दावा. सीसीटीव्ही कॅमेरा बसवले गावात त्यासाठी आम्ही. वा रे वा. अहो मी 15 मिनिटात आणून देतो लगेच खोरण का. लागायचंय त्यांना कामाला जायचंय. काय झाले मी नसतं मागितलं पण तिथं सीसीटीव्ही कॅमेरा पुढेच मी वायर उपासना लागायचंय मी पाया पडतो. मला दे 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 नाही अहो लागायचंय. दे दे आणून देतो. अहो त्या लवकर द्या बा ना आणून. ते तू काळजी कर नका तुम्ही. हा. सीसीटीव्हीने घोळ केला माझा. बर बर. उद्योग वाढायचे आधी आपलं ते. कधी सीसीटीव्ही टाकलेत कॅमेरा कोणा मला घर पडेल का? अरे. मला घर पडेल. अरे ले मी मला छोटे दाखवलं का कॅमेरा आहे पुढे आणि मला वायर मोजवायची तेवढी. कसला कॅमेरा आहे? तुला काय तू कोण आहे? मी तुला काय सांगायचं कारण अरे कॅमेरा कसला कसली वायर बुजावतोय? मी नाही सांगणार तुला. तू चांडा आहे. तू गावभर गोबाटा करशील अरे मला. मला सांग की मित्रा काय झालं? अरे मला वाटलं ते वायर पडलेली म्हणले घरी न्यावी पण ती दुकानावर कॅमेरा बसवलाय आणि छोट्या म्हणला चोरी करताना दिसताय. ते ह्याची कॅमेरा वायर नसते होय ती इंटरनेटची. काय लगा बाळू त्याला घाबरलाय वय? अरे आबरू जाईल ना बाबा. अरे नाही ती रस्त्यातच बुजून जाणार आहे. पण मला सांग नुसतं उकारल्यासारखं केलंय त्याच खडीवर रस्ता होणार आहे. त्याचा उलट आपण सरपंचांना जा विचारू ही तू काय असला घाबरत बसलाय? तू कोणा जाणले आया गंगेच्या आणले देऊन टाक. आता नाही अरे कॅमेरातला का अरे नाही. गुन्हा दाखल व्हायला का बाबा? नाही की? मला भ्या वाटतं पोलिसांचा. अरे मार त्याला येऊन लाग. देऊन टाक ज्याचं आहे त्याचं. कोणा झालं ती देऊन टाक. हो जा नको मला. कशाला घाबरत लागायचं बसला? होतं तर न्या. हे काकू राहू द्या हे चल बाळू. धन्यवाद. अरे बाळू तू वाघ आहे घाबरतो असल्या गोष्टी. सीसीटीव्ही कॅमेरा काय खातोय? आणि कोणा दाखल केलं नाही त्याला आतमध्ये 14 वर्षाची जन्म ठेप लागेल मला. अरे ती इंटरनेटची केबल आहे त्याने काय होत नाही. चल छोट्या म्हणला सांगतो काकीला बायकुलेला का मला शिव्या घालायला का वायरी उचलतोय नवरा म्हणल्या. भीती दाखवते छोट्या भीती दाखवतोय. नाही पोरग घेऊन गेले. उलट काय आहे बाळू आपल्या गावात होल्ट वाढण्यासाठी आपण काय करायचं सरपंचाला मेंबरला कमिटीला धारेव धरायचं. कुणाचं होल्ट गावात कुत्र विचारा ना आपल्याला रामा. ए बाळू. कुणाचं होल्ट वाढवत ज्याला कोण विचारत नाही त्यांनी सामाजिक कामात उतरायचं. लगेच लोक म्हणतात वा 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 असं असतं. घरची उपाशी मरू दे वा 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 काय माती काय घालतो का त्यांना? मरत नाहीत. अरे कुठे नाही तुम्हाला ना भाऊ तू. अरे नकोय नीट नीट का बघायला. ए वळा अरे काय हे कशाला उपास तुम्ही कशाला उपास तू? अरे संध्याकाळची अवस्था व्हायला फोकाट तेवढा. हे बघ शिशी कॅमेरा नालायक. छोट्याचं काय चुकलं? कुठाला का सीसीटीव्ही लावलेत कॅमेराला का जाईल तिथं सीसीटीव्ही कॅमेरा. हा, कशाला उचलतो हा आपण काय उचले होय? सरपंच जुनी माणसं आता बघा ही तबलची होते 1 नंबरचं गावात. तबलची अण्णा ताबल्याचं बोल कसं असायचं? कत्ता तिरकट तुलना कट तुलना किंडगटा तिरकट ढील ढील ना ढील ढील ना ढील ढील त्रिवट 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 आणि झटका वेगळा. ते कसा?
कसा धाजेनं तू नका ढिन्ना धाजेनं तू नका ढिन्ना धाजेनं तू नका ढिन्ना म्हणजे अण्णा आता तसं तू ओढू नको तू ओढू नको धाकी नका म्हणजे मी म्हणायचं तुम्ही एकट्याने नाही दोघांनी असं आहे का असा अर्थ आहे तो यांना मोडी लिपी पण ही करते मोडी लिपी? अहो, माणसं ती मिळालच आता आत्ताच्या यांना त्यांनीच परत गावातलं मोडी लिपी वाचली मी होती. काय ह्यांनी सांगितलं की आता तू खा मी खा आणि आपण हातच बरोबर ना काय सरपंच हसताय राव रस्त्याची काम उकरून ठेवला 8 दिवस झाला रस्ता का काय झालं या रस्त्याचं आता किसनांना पडलंय परवा दिवशी अध्यक्षाचा पाटलाचा फोन आलता म्हणजे तुम्हाला रस्ता करायचं नाही तर उकरून ठेवलेत कशाला लका काम नव्हतो करत तरी सुद्धा लोक ओरडत यायची आणि कुणाची पुढची काम उकरून ठेवले 8 दिवस झाले याला काय हाय का नाही सिमेंट पाणी दगड बिगड काय बघा रस्ते करायचं म्हणल्यावर उकरावंच लागतं या उकरावं लागतं बा 8 दिवस कुठं उकरून ठेवते ती वय ओ रामभाऊचे वकील त्या काळात बघा रामभाऊच्या तिथं किती माती भरली होती अरे व्यवस्थित काम करायचं जाणं ते आमच्या सरपंच अहो सरपंचानी करू जाणं बरोबर आहे आम्हाला बी मान्य आहे आम्ही बी तुमच्याच पार्टीत आहे पण किरण शेठ ह्यांनी 8 दिवस झाला रस्ता उकरून बरोबर ठेवलाय आहे, सरपंच. ह्याची त्याची बाप करायची काय कारण नाही आता- आपल्याला लोकांनी निवडून दिले म्हणजे नको का करायला बर आम्हा- सत्यवान हा. पण ह्या रस्त्याला आडवं कोण पडतंय हे बघा आधी आम्हाला माहिती आतनं कागद लावते द्यायला हे भाव दिसतो तसा नाही लका हितलं काम अडवलं मशानभूमीचं हा. तिथं अडवलं लका काय अहो आडवणारे आडवू दे की हा मग तुम्ही करा ना का तुम्हाला काय अरे, फरक लका, पडतोय? लका, हे कोणत्या पार्टीचा माणूस आहे प्रतिष्ठित कोण आहे सरपंच कोण आहे मी आणि नाही जमत होय तुम्हाला मग आडवं पडायला चेअरमन ऐका. चेअरमन तुम्ही सोसायटीत एखाद्या सभासदाचं पीक ह्याचं असेल पीक कर्ज काढायचं असेल हा? लगेच मंजूर करता का आल्या का त्याच्याकडून पार्ट्या घेतल्याशिवाय तर मंजूर करत नाही आम्हाला सांगायला लागलं पुण्याला जाऊन काय काय करतात हे आम्ही- उतरला की तुम्हाला लगा छिन आठवतंय आम्ही डिव्हिडंड लय वाटलाय संजू शेठ आमच्या सोसायटीत सांगू नका की तुमच्याकडे गावकी दिली ही तुम्ही असं उद्या करून ठेवले तर लोकं आमच्या नावाने बोलतात काय केलं घरात पाणी शिरायला लागलं लोकांच्या तुमच्यामुळं लक्षात ठेवा, काय? नाही, हो, सरपंच. त्याच्यामुळं मी हो, हे जाऊ द्या. सांगतो. तुम्ही ते 8 दिवस रोड पडून ठेवलाय सप्ताह आलाय 5-6 दिवसावर ते लवकर काम कोण करायचं तुम्ही हा, बाबा. 4 दिवस इकडे बसलाय रोडला सरपंच लोक आम्हाला नाव ठेवतात पूर्ण पार्टीचं आम्ही म्हणून मला नाही बोलणार आम्हाला बोलतात. नाव ठेवतात असं करा 4-5 खोरी आणा 10-12 गाण्यारी आणा रोजगार हमीला जातात तसं समाजसेवा करा की काय होतंय यांच्या दोघांचं काय झालं खुडू कोंबडीगत काम बस बसायचं कॉन्ट्रॅक्टर आला तेव्हा ही पुढं होती त्याच्यावर फिराकली पण नाही आपल्याला तोंड द्यायला लागते परत परत किरण शेठ ह्यांची कमिशन खाऊन बसले तिकडे रस्ता उकरू माणसं पडून आता मरू हे बघा काम मी करतोय म्हणून मी वाईट आणि नाही काम केलं तरी मी वाईट अरे करायचं काय चांगलं करा माणसं आम्हाला निवडून देतात आणि त्यांचं काय बांधील नाही. दोडल्या घेतल्यात तवा निवडून दिलं जाऊ दे की तिथंच खेळेल. ह्यांना पुढल्या वर्षी त्याच्यावर निवडून 5 वर्ष आव्हानाचा कुणी सांगितलंय कोणी सांगितलंय ह्याच्यात पाडायला पैसे घालून यायला अर्धा एकर दुसऱ्याचं घेतलं ती पिकवून खाता येईल ह्याच्यात अर्धा एकर विकून ह्याच्यात काय मिळतंय इथं पण भूमीचं काम करून घेतलंय 40 वर्षात झालं नाही ते आम्ही करून घेतलं आता भाऊच्या काळात. झालं नाही की 40 वर्षात नाही आयुष्यात झालं नाही हा 50 सरपंच गेला आतापर्यंत 50 गेला करतो करतो पण ह्या सरपंचाने केलं केलं. संजू शेठ आले अगदी बरोबर आहे आज परत तिथे आला की येतच घ्यायची. नाना का ओ नाना ना करते आली नाना ही कुचरवट्या सगळं काय गप्पा मारत बसलाय आता काय करू माझं काम झालंय अहो हे माझं. कुचरवट आहे हो काय बरं किती कुचर वाटा नाना थांबा आमचा कुचरवटाच आहे आश्वासन देऊन 40 वर्ष मत डोबाडली राव त्यांची तवा कुठे गेलता पण भूमीचा राहिला होता त्यांचा आम्ही मार्गे लावला आमच्या सरपंचाने या सत्यवान या तुला काय होईल हा. तुला सण होणार नाही आणि भांडवल तू घरी चल बाळू आता खोरण टिकाव तू ठेवलं नाही खोरण गमेलं ती घेऊन ये ह्या रस्त्यात ह्यांना पुरून वरनं माती टाकू अरे लायकीच आहे का रे अरे माणसानं म्हाताऱ्या माणसानं बसून बसून मत फोडतोय किंवा सांगतो तसा अरे आम्ही कधीच मागे सांगत नाही तुम्ही जरी नालायक असलो ना आम्ही नालायक म्हणत नाही कारण तुम्ही महानालायक आहे अरे राहू दे की म्हणजे काय लायकीचं आहे का रे तुम्ही चांगलं केलं तुम्हाला दाखवायचं नाही. दुकान उघडं ठेवायचं बघून हे काय ह्याच्या नादी लागलाय 40 वर्ष आम्हाला रोड करायचा आहे रोड हा. करायचा आहे रोड कॉन्ट्रॅक्ट घेतलं काय रोड करून घ्यायचं आमच्यात आमच्या काय सरपंचाने काय घेतलं म्हणला? तुम्ही नानाचं सांगताय नानाने तुम्हाला इथनं मागं मत दिली कधी चांगलं केलं का नानाचं नानाला कळतंय माणसं चांगली कोणाला वाईट कोण. आम्हालाच माहित आहे कोण चांगलं हा. कोण वाईट आहे हा. सरपंच तोंड उघडावायच
यांना कळलं रे किती तुम्ही लायकीच आहे हा. लक्षात ठेवा काय ठेवा? काम करणारा हा सरपंच आहे लेट आहे पण पेठ आहे कायम लेट. हे तर तुम्हाला बघायचे. चमनपती. अरे कुत्र्यांना सुधरा काचगत रोड करायचा रामभाऊ काचगत संजोशी बघितलं का बघत सारखं कसं आडवं. काय झाले माहिती का सत्ता नाही ना त्या माणसाला सत्ता हा. नाही त्याला कुठल्या पुतण्याला कॉन्ट्रॅक्ट नाही नाही काय. त्याच्यामुळे त्याची आग 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 झाली नीती चव चव करते चालू द्या चालू द्या चालू द्या तुला हजार वेळा सांगतो नको त्या गावगाड्याच्या भानगडीत पडू हा तिथं चौघ जर बसले तर एकटा खुशाल त्यांच्या अंगावर जातोय त्याचला असता तुला कुत्र्या का त्यांनी तो बाकाने त्या बाकाने रांडरेडा तो चेअरमन उभराव बसला ऐकलं होय रे तुला ए, तो बाळा. किरण शेठ त्यांचाच सरपंच त्यांचाच बरं मी तुला वाचू किती ठिकाणी बाळ्या सगळेचे सगळे वळण पुरण एकटा माती टाकीन गरज नाही तू एकटा माझ्यासोबत असेल तर अख्खं गाव झोपून देत कोणी तुला उद्या सांगितलंय कोणी होतं चांगलं नको करायला गावात होय रे पडलं झडलं म्हातारा माणूस एखादं चांगला नको चांगला गोष्टी गाव कोणाचा आहे? अण्णांचं आहे कोणत्या अण्णा मानी काय ना दिसाना तो बसला अण्णा बसला लापशीला घ्यायचा आपला किती पोती घेतो भांडाऱ्याला लापशीला किती पोती घ्यायचे 2-1 किलो घेऊ तुझ्या बापानी गावानी भांडरा घातला होता का 2 किलो दाखं गाव उठाव तू आला रामभाऊ काय पण बरोबर का गावात किचण्या सगळ्या त्या 2 किलो गाव घ्यायचा आणि किचन आहे त्या सगळ्या राम 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 बसा काय ना बोला चहा पाणी काय नको बरं का गडबड आहे आमच्या मागं अरे घरात आहेच नाही कोणी तर कोणच्या पाणी करायचं तुम्हाला सुनाबाई कुठे गेल्या गेल्या शेतात आम्हाला ठेवलं राखार इथं मग त्याला काय बिघडतं आपला गाव आहे राखलाच पाहिजे नाही राखाव तर ह्याचं काय करायचं अजून आहेच वय ते बोंब मग काय तर ना सारखं कानाव कुरकुरी ती तुमच्याबद्दल सुनबाई जाता येता मध्ये असं झालं अण्णा तसं म्हणतात का शांत बसत जा केला हा? शांत राहायचं आपलं काय म्हातारपणात काढा करायचे अरे काय सरपंचाकडे गेलो पाटलाकडे गेलो तंटामुक्तीच्या अध्यक्षाकडे गेलो आज या न उद्या या कशाला आज लोकांना उद्या उदार त्यांचा बोलणं कायम चालूच आहे कशाला जाताय त्यांच्याकडे तुम्ही मग ह्याचं काय करायचं काय अण्णा तुम्ही पण राव सुनांची तक्रार काढताय कोणाकडं तुमची सून सांभाळा ना म्हणून ह्यांना सांगताय ह्यांच्या सुनेने परवा ह्याला तांबे फेकून मारला होता गाण्याच्या बायकोनी ए बाळो आता त्याचं दुखणं जर ऐकून घे की अण्णा सुनांची तक्रार करत बसला का सुना माझी लेकीच असते द्या असलं बंद करा कुणाच बरं हा ह्या सुनाने हाकून दिल्या कुणाच्या घरी जाता हे तुम्हाला सांभाळेल काय त्या सांभाळेल तर काय करायचं नाही आपली नाही कसली मला सांगा, असली तरी. पोलीस थांब रे न्याय बी मिळाला पाहिजे तुला अण्णा कान पडेला मग मी बाळ्या गबास टीचिंग चांगला हिट अण्णा. अण्णा एकटा काचा काचा ए अण्णा मला सांगा तंटामुक्त अध्यक्ष पोलीस पाटील यांच्याकडे गेल्यावर ते काय म्हणले काय म्हणतात आज या न उद्या या म्हणजे तुमच्या घरी येत नाहीत सुनबाईला समजून सांगायला नाही ना अहो ही माणसं पदाव कशाला राहिली बाळक पदाव ही माणसं राहिली नाही अरे पाहिजे गप की तुला आता काय मला करायचं? भरपेटा शिवाय देता येत नव्हत्या वय पद खाली करा अण्णांना न्याय द्या नाही तर पद खाली करा म्हणाय पाहिजे अण्णा तुम्ही राम बरं तुला का बरंच नखरेचा दिसतोय म्हणजे ह्याच्यात आग लावून त्यांच्यात पण लावतो आग नाही बाळ्या आग होते एखाद्याला जर न्याय मिळाला नाही मला तर कुला का काय पड नको पडू म्हणजे मला सांग हे पद कशाला असते सरपंच की गावाला न्याय द्यायसाठी गावचा विकास करण्यासाठी ही जर म्हणत असेल आम्ही उकारलेलं तर मला भगवान 6 महिने उकरून ठेवलंय होय हा एक तर रस्ता मंजूर झालेला 5 वर्ष झालं माझ्या काळात मंजूर झाला आता ह्यांना नुसतं ह्याच्यावर खडी उकारल्यागत केलंय त्या डांबा टाकायचं कुणी पक्का रस्ता करायचा कुणी ह्याच्यामुळे मी चिडतो अण्णा न्याय द्यायचा कुणी बाळा सांग की रामभाऊचं डोकं तापलं नाही तर काय होईल तुझ्या सून तुला किंमत देते का आता ए बाळ्या, दिसतं तसं नसतं माझी सून प्रेमाने बोलवत असती पण अण्णांवर जर खरंच अन्याय होत असेल अण्णा उद्या मरून गेलं तर अण्णांना जबाबदार कोण आहे तुम्ही तंटामुक्त अध्यक्षाला अजून पण जाऊन शिव्या द्या नाही तर पद खाली करा म्हणा पोलीस पाटलांना धारेवर धरा नाही तर पद खाली करा सरपंचाला मी म्हणले पद खाली करा मला अन्याय खपत नाही बाळ्या ह्याचं काय ऐका नका ह्याच ऐका ह्या दिवट्याच ऐका कॉन्फिडन्स घ्या चल ह्याच्या नादाला. अन्यायाला वाचा फुटली पाहिजे उपासनाला बसा नॉनसेन्स पाटील बोला अध्यक्ष स्मशानभूमीत आल्यावर कशी एकदम शांतता वाटायला लागली कोणाचा वाद नाही कोण आपल्याला हुडकत येणार नाही मस्तपैकी बघा शांत बसता येईल आपल्याला म्हणून ह्याला शांतीधाम म्हणते
इथं आले ना कोणीच उठवत नाही. पण मानिक अण्णाकडे संध्याकाळी जाऊ बरं का, सांगू एकदाच समजून आपण. जायला पाहिजे, लय गांजले परिस्थिती नाही. रागावर नका रामभाव तुझा नका नको केलंय तुम्हाला सारखा तापल्या तव्या वस्तोय म्हटल्यावर आईला आम्ही म्हणलं शांत कसं तरी अर्धा तास बसावं, एक तर गावाची किटकिट 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 नको झालं हे पद म्हणून आला हुडकत तुम्ही. म्हणून बेकडून इकडून लपलाय होय. नाही, बेकडं? नाही, तिथं कुणीच येत नाही का नाही, तिथं कावळण गिदाड येते. हा आम्ही गिताळण कावळण तुम्ही मैत. शांतीचा भंग मी तर करायला. असं करतो सगळ्या तुमच्या पाहुण्या अरे रावळ्या म्हणत आहे म्हणतर मग मध्ये येऊन बसलाव तर तिथं सुद्धा सुखानं बसवू देत नाही तुम्ही. पाटील हा. अध्यक्ष आम्ही काय करतो तुमच्या पाहुण्या रावळ्यांना फोन फिरवतो आणि मशालभूमीतच बोलवून घेतो. काय झालं रामभाऊ माहितीये का, रोज किटकिट बांधण्याची, रोज किटकिट बांधण्याची. म्हणलं अर्धा तास जाऊन स्मशानभूमीत शांत डोकं करावं, नाही ते नको झालंय अध्यक्षपद आणि पोलीस पाटील पद. अरे द्या ना राजीनामा. अरे तुम्हाला कोणी आग्रह केला होता त्या पदावर राहा म्हणून? आम्ही राजीनामा दिलं तर गावात राहील का? हा? हा? अहो भले भले मेले राजे प्रधान मेले तरी ती राज्य चालायचं राहिलंय वय. सुभाषराव म्हणले नाहीत कधी मला तंटामुक्ती अध्यक्ष करा म्हणून. अहो तुम्ही सगळ्यांनी गाववाल्यांनी माळ घातली अध्यक्षाच्या ह्यांच्या त्या ताब्यात. पुढाकार घ्यायला आम्हीच होतो. हा. ऐका, तुम्ही जर आमच्या जागेवर असताना तंटमुक्त अध्यक्ष पोलीस पाटील मग हीच का कळला असता मग तुम्हाला? कळालं असतं. आमचं दुःख आम्हाला माहितीये किती त्रास होत होती. बरं का ह्यांनाच खुर्ची सोडावा ना. जन पळभर म्हणतील हाय हाय मी जाता राहीन कार्य काय. तुम्ही उद्या जरी मेला तरी गाव चालत राहणार, घरची जेवणार, मजा मजा करणार, म्हणणार बऱ्या गेल्या पिढा. अहो काय सांगताय, पदाला चिकटून बसणार रे माणसं. अहो जेवत्या ताटावरून उठून जावं लागतं. भांडणं आली म्हणजे. आणि शिवाय दुसऱ्याच्या शिव्या खावा लागतात. हा. तुम्ही जर आमच्या जागेवर असताना छे 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 तुमचा विचारच करणं आम्ही हा म्हणून गाव सांभाळतोय. काय होईल हा. काय होईल समजा तुम्ही मेला आत्ताच्या आता काय होईल? गाव चालायचं बंद होईल काय? चालायचं बंद नाही होणं, पण हा. तंट लय होणार. तंटा कुठलं मिटणारच नाही कोणाला आमच्या दोघांच्या शिवाय. आला का मोठमोठ्या राजे मेले, प्रधान मेले, काय राहिलं त्यांचं आठवणीशिवाय. आणि तुम्ही पदाला चिकटून होऊ शकत नाही. सगळं चालतंय, आज मरा, उद्यापासून घरदार जेवून खाऊन मजेशीर राहील. नाही सगळं चालेल पण तंट मिटणार नाही. हा लढणारे भांडणं करणारी मीठ केली, भांडणं करणारी मरतेली, पण भांडण कधी मरत नसतं ही लक्षात ठेवा. अरे 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 काय म्हणताय, आमच्याशिवाय मिटू शकत नाही, मिटू शकत नाही. द्या खरं तर राजीनामा. हं. जर मीन बाळूनी जर ठरवलं ना अख्खं गाव सुतासारखं करू. असो? एवढी हिंमत आहे तुमच्या. अण्णाच्या भांडणाला अण्णा घरी बोलवून म्हणून पळून आलाय, मशानभूमीत लपलाय वय. अरे झाडाखाली कशाला बसायचं, डायरेक्ट धनवाहिनीतच बसायचं ना. 2 दिवस नीट गाव सांभाळायचं होईल का तुम्हाला? आणि तंट मिटवायचं अहो, आमच्याला एक का? दिवस होणार नाही हा. त्यांच्याच्यानं. आणि चालल्यात पद घ्यायला. ओपन चॅलेंज, हा? चॅलेंज. हा. अरे नालायक. अरे पद घे ना एखाद्या ताब्यात. राजीनामा देत म्हणतात गाव चालू शकत नाही. अहो, नीट तुम्हाला 2 दिवस चालवायचं जमणार नाही. कशाला जे सांगता तुम्ही? सोबत नादात जाऊ नका राव तुम्ही. आम्ही जर भांडण मिटवायला लागलो ना तुमच्यासारखं बसू बघू मिटवू नंतर या उद्या या परवा या समजून घ्या उमजून घ्या तसलं नसतं आमच्या. अरे 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 अरे. अरे तुझी दारू सुटली नाही तर गावची काय सोडवणार आहे रे तू? आणि दारू सुटल्याशिवाय काय भांडणं बंद होणार नाही. ऐका, 2 दिवस आमची पद चालून दाखवता का तुम्ही? गाव चालवून दाखवून म्हणणार ए, द्या राजीनामा. हो खाली खाली उतरा बस बस खाली बस. उतरा खुर्ची उडा खाली. उतरायचं का? 2 दिवस दाखवा ना मला. चल रामभाऊ. ए बाळू, अरे ह्या माणसाकडे देश चालवायची ताकद आहे, ह्या माणसाकडे राज्य जग. चालवायची ताकद आहे. जग. आणि जग चालवायची. जग चालवणारी माणसं ही छाटछूट पद काय आहे? अरे व्हा पाय तर व्हा. फक्त गाव चालवा, गाव चालवा. ए, बलभीमबाने. ए बाळासाहेब, तुझी दारू सुटली नाही तर गावची काय सोडणार आहे तो? हा? बघू, ठरलं. दुसऱ्याला नाव ठरलं. ठेवलं. आयुष्य गेलं. बाळासाहेब ठरलं. कोण तुमच्याकडे आलं की आमच्याकडे पाठवा. 2 दिवसात तुम्ही आमच्यासारखं तंट मिटवून दावा सत्कार करून गावच्या समोर जा. तुमच्यासारखं दरबाजागत नाही मी मिटवणार. आम्ही ठोकत द्या. डायरेक्ट. राजीनामा द्या. आमच्यासारखं ए, राजीनामा द्या की. 2 दिवसात आम्हाला पण बघू दे ना कसे बांधणं हा, मिटवतात. बघू द्या तुम्ही. पळपुट्यासारखं पळून येत का ते बी ए, बघू द्या की. अरे ताणून हाणणारी माणसं आम्ही. चल हा. चल. पद तरी घेऊन येत ताब्यात. हे द्या की. कोण? हे काय कोण आहे? पंतप्रधान आहे काय पद द्यायला आपल्याला? 2 दिवसात आम्हाला गाव नीट समजून दाखवा तुम्ही. ए, काय आता पण काय राजीनामा व्हायचं? देतो आम्ही आणि काय दोघंही. काय व्हायचं? तुम्ही हा. पोलीस पाटील आणि तुम्ही तंटमुक्त अध्यक्ष सारखी भूमिका करून दाखवा. ठरलं? हा. एक तंटा येणार नाही का? काय तुम्ही? लय तंट्या तंट्या म्हणायचं ना, आता कळल. आता कळल काय असतं ती. चल रामभाऊ. हा. आख्या जगात पाटील म्हणून एकच नाव, ते म्हणजे रामभाव रामभाव रामभाव. इथनं पुढं तंटामुक्त गाव, त्याचा अध्यक्ष नाव बाळासाहेब. कळलं का? चल चल. हा, बघू उद्या सकाळपासून ए, लागा तयारीला. ए, उद्या कशाला? उद्या सकाळपासून. उद्या अरे आत्ता. नाही, आज एक आम्हाला तंटा मिटवायचा आहे. नाही 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 ते आम्ही मिटवणार. म्हणजे जीव गुतलायच की पतात.
किती नीच माणसाचा जेव्हा तंटा कोणाचा आहे सांगा आम्ही मिटवणार. नको जा तुम्ही जावा. अरे लागा का बरं आजपासून लागा बघा लागा उद्या चुकायचं नाही तुम्ही ए चमन गोट्या चल. थांबके उद्या जर तुम्ही चुकला आणि उद्या तुम्ही पदावून असणार पहिलं तुम्हाला हाताखाली पळून येऊ करणार. नका काय पळून येऊ नका दोघं. कोण तुम्ही दोघं ए, ढेकडे. अरे, बायकांच्या परवानगी घ्या तुम्ही उद्यापासून पाय उतार असणार ए, शिक- चल. जाऊ कामाला लागा दोघं वाघ मारणार आणि मांजरासारखे राहणार. हा अहो काय अध्यक्ष मोलाचीच भात आणि मोलाचीच कडी 2 दिवसाच्यात ना रामभाऊचा चम्मन फुटत असतो. ही जी बोलतात का नाही सगळे हवेतली शब्द होय? आहेत हवेत हा पण ह्यांनी जर खरंच न्याय दिला गावाला तर आपल्याला पाय उतरावं लागेल. नाही अनुभवाशिवाय जीवन नाही अनुभवाने जीवन समर्थ होतंय तेवढं सामर्थ्य तर उद्योगाकडे नाही. बोल की ना 2 दिवस झालं तुला लावलंय उठकान काम आहे काय काम. हा बोल दमलू कडे अण्णा मी एवढ्या तरुणपणा मी तुम्हाला अजून तरुण दिसतोय अण्णा. यंग पोरग आहे तू आमच्या दृष्टीने. नाही अण्णा दिसाय जरी मी 30 वर्षाचा असलो ना तरी हाडं माझे 70 वर्षाच्या माणसासारखे झालेत. थोडं कष्ट आहे वय. कष्ट आहे बाळा तू. हा भाऊनी उठायचं हा. गावभर पुढारक्याकडे फिरायचं काकीने उठायचं आला महिला बचत गट आला महिलांची मिटिंग आली बरं. आमका आलं तमका आलं पण स्वतः जाती हो माझ्या बायकोला बरोबर घेऊन जाते. हा ना त्या बाळा जर निधी कशाला. हा हा बरं आता आजी आजारी आहे हा एकटीन जाय पाहिजे होतं ना बरं तिने बायकोला घेऊन बरं तिथं ह्यांना बघितलं का आजीला काय 12 हातीचं बळ यायचंय का अंगात. त्या आजीला तशी सवय बघ. हे म्हातारी काय करती अन्नाचं काय झालंय बघायचं दिलं सोडून हा लिखित परपंच करीत बसली. राहिले जायले हिला बोलवून घेती नाच सुनाला पण बोलवून घेती. हा ना बरोबर नाही. तुमचं दुखणं तुम्हालाच माहिती आहे अगदी बरोबर. ह्या अवघड झालं कीड लागली घराला अन्न हा मजूर मिळाना बाया कोण कामाला येईना त्या पगारच नाही द्यायला तर वेळेला. हा काय का ना अण्णा? काय ना आशीर्वाद द्या. तुमचा विषय चालला होता अण्णाला आता सांगतो भाऊसारखं व्यक्तिमत्व गावातच नाही म्हणून आणि बाळका संघ असल्यावर तर काय सगळं एकदम ओकेच. बाळो आपण पुढे जात असताना घरातल्यांचं पाठबळ असणं फार महत्वाची गोष्ट आहे. घरातच जर असं सुरुंग लागत असला तर कोण गावात चांगलं म्हणा आपल्याला. कुणाला आपल्याला उलट चांगलं म्हणतात बाळू हे. चांगलं म्हणलं अण्णा किती कौतुक करतो मी आता. नाही कौतुक चाललंय भाऊच. अण्णा कॉंग्रॅच्युलेशन. आमचं कसलं अभिनंदन बाळासाहेब. कॉंग्रॅच्युलेशन गाना. मी गावचा पोलीस पाटील झालो. माझा मित्र तंटा मुक्तीचा अध्यक्ष झाला. ए तंट्या पाया पड. अण्णा काय आशीर्वाद द्या नणकार करे चालू केले काय करून बसले बाळासाहेब. का ही सगळी सुपी काढे ह्यांची असणार. माझ्या मित्राने निर्णय घेतलाय गावात कायदा शिस्त राहिली नाही त्यामुळे आम्ही म्हणला नेटके झाले पाहिजे सगळे. ती 2 मुरब्बी माणसं असताना तुम्ही कसं काय स्वीकार. लायकी का त्यांच्या मुरब्बी नाही. लायकी आमच्या समोर उभा राहण्याची. करेक्ट. मुरब्बी नाही मरब्बी. मरब्बी झालेत मरगळ आलेले गाव. ए गड्या इकडे इकडे नीट नीट उभा राहा. लाड यायचं नाही. काही पद्धत आहे. ए माझ्याकडे बघ काय भाऊ, तरी लाडक्या तक्रारी करायची ना तंटा मुक्त अध्यक्ष सांगेल तसं ऐकायचं. काय तरी चुकलं असेल. बाळूला काहीतरी तुझ्यात कमतरता वाटली असेल त्यामुळे तो अडकावला असेल. असं झालं. बाळू किती आणली. एक मारली अजून एक टाक. उद्या मारील. हे काय मी रोज सकाळ संध्याकाळ तुला मारणार. आम्ही ठरवलेलंच आहे. रोज 2 सकाळी 2 संध्याकाळी डोस तुला देणार. आम्ही ठरवलेलंच आहे. गाव सुतासारखं वटणं आणण्यासाठी घरापासून सुरुवात करायची. अण्णा असं अटार बटार शब्द माझ्या संग वापरू नका बरं का. काही घडू शकतं. पोलीस पाटील आहे जेव्हा हा. नाही चांगले चांगले कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेला आहे. घरापासून चांगले म्हणजे हे चांगले म्हणजे. नाही नाही हाय चांगले चांगले इकडे नाही नाही चांगले आहे ते. वाकडे दाखवतो का? नाही नाही अहो, सांडके. जुनी माणसं म्हणायची ढवळ्या शेजारी बांधला पवळ्या वान नाही पण गुण लागलंच की. ए गणा चल इकडे बोलू. ए, इकडे रे का नाही? हातावर ये. बरोबर आहे त्याचं. बरोबर आहे. त्याचं डावळ्या बरोबर नाही फक्त तंटा मुक्त अध्यक्ष आणि पोलीस पाटलाचं बरोबर. येस आमच्या दोघांचं बरोबर आहे. जशा पूर्वीच्या काळात जोड्या होत्या हीर रांजा लैला मजनू तशी बाळासाहेब रामभाऊची जोडी आजरामार जोडी तसं ढवळ्या पावळ्या म्हणलं ना त्याच्यावर आठवलं आणि मापात्रा
ढवळ्या पावळ्या म्हणताना सुद्धा आदबी न म्हणायचं. आपण बाळ काका तुम्ही नक्की तंटा करायला निघालाय तंटा मिटवाय निघालाय हे तर उभा. हुलिया बघा की तुम्ही बटणं बिटणं मोकळी तो सोय. हे तर उभा नाही, सगळं नाही. सांगतो मी. बरोबर आहे हुलिया तुमचा. त्याले काय रे अण्णा विनंती आहे माझी. बाळासाहेब लय चांगलीत राव तुम्ही. संगत गुणांनी बराच वेळा गोत्यात आलाय तुम्ही. अण्णा तुम्ही पण लय चांगले. आतार पटार शब्द वापरून माझा अपमान करण्याचा प्रयत्न कर नका. काय? नाही तर मी गावचा पोलीस पाटील आहे. आता कोर्टात खिचेन. नका राव ही कोणाचं बी काम अण्णा नाही. माझा मित्र माझ्या बरोबर आहे ना, मी भेटायचं नाही कोणाला. त्या दोघांची काय अवस्था आहे बघतोय मी, पाटलाची न अध्यक्षाची. अहो दळ बजरी ते दळ बजरी ती कुठे आम्ही कुठे. भाऊ बरोबर. त्या पाटलाला बघून ती गाणं शोभत नव्हतं. ती गाणं आता भाऊला बघून शोभते. Correct. तोंडात पानून डोक्यावर टोपीन पाटील गातो या गाणं बाई वाड्यावर या. हे गाणा हा पाटील क्रेज बदलणार आहे. त्या गाण्यातला पाटील नाही रामभाऊ. रामभाऊ म्हणजे सावध राहा. तू पण सावध राहा. अण्णा मला 2-3 दिवस बंदूक द्या. कशाला? अहो मला आडवा तिडवा चालल्यावर मला खपत वैतावा. ए बाळा दारात दारे घालील गोळ्या मी. ए, हाताने माणूस वागतोय, बंदुकीची काय गरज. चल आपल्याला कामात फालतू माणसांसंग वेळ घालवायला वेळ नाही आपल्याला. चल बंदूक संग राहू दे. कधी एखाद्या टायमिंगला झाडताला ही फाईट कसली दाताव टाकायचं तुझे कण माझे. कोणी काय बोलू देत का ना. हो नाही नाही मी नको. बरं आहे बाळ. उद्या अण्णा उद्या सकाळी 7 वाजता येतो का नाही? हो तुला 2 सकाळी 7 वाजता मी साला कोल्हापूरला जाणार आहे उद्या सकाळी. ए, मग इकडे आता टाकून नाही नाही असू द्या थांबतो थांबतो. बाळो अण्णा बाळू का म्हणायचं नाही, अध्यक्ष साहेब हो म्हणायचं. हो, अध्यक्ष साहेब अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय. आणि मला म्हणायचं पाटील. ए. पाटील भाऊ. ए चमनकोटे चल. ए बाळो नीट एकामेकाला रिस्पेक्ट गिव्ह रिस्पेक्ट टेक रिस्पेक्ट. आपल्या मैत्रीत तसलं नसतं. मी कॅन्सल तुला. अध्यक्ष मी महाशय. तंटामुक्ती अध्यक्ष. अध्यक्ष भाषण ऐका माझं भाषण. हा तुम्ही ए सर्व- भाषण फेटाळ आहे तुझा. तुम्हीच अख्ख्या गाव करा शासन. बाळासाहेब नका गोत्यात येऊ राव जावायचं ऐकून. चांगला परपंच चाललाय तुमचा. याच्या आधी सुद्धा तुम्ही असत गोत्यात आलाय. आला 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 पाटील आला पाटील आला. अरे मित्रांनो आजपासून पाटील म्हणायचं पाटील. कसं काय पाटील म्हणायचं तुला? अरे पद मिळालं ना आम्हाला घराण्याला आमच्या पाटीलकीचं पद मिळालं. कधी कधी म्हणजे सकाळी लावा लागतील का मग. बॅनर कटआउट टाक कटआउट 2-4 तालुक्यात. काय सांग अरे नेमकं नीट विस्तार करून सांग की काय झालंय ते नेमकं. काय झालं का ना सांग तरी लागा नीट. काय झालंय म्हणून काय विचारतो आम्ही भाऊला. पोलीस पाटील पद मिळाले ह्या गावचं. काय सांगतो आणि मग अरे गावात ग्रामसभा नाही, गावात दौंडी नाही, आणि लगेच पोलीस पाटील झालं का? झालं झालं क्लिअर झालं. घरात बसूनच सगळा फैसला मिटला. म्हणजे आपलं घर झालं की आता पोलीस पाटील. आपलं तुझा आमचा काय संबंध. तू वेगळ्या बेटाचा आम्ही वेगळ्या बेटात. आलं का बघ? पद मिळाली की आपण आपलं आहे आपण. नाही 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 नाही. आणि म्हणजे मत मागायला जाताना बरं म्हणतो आपण एकाच घरात. तू नको सांगू. आपलं आपलं म्हणून तुम्ही किती गफलं केल्यात ना आमच्याच आत्म्याला माहिती आहेत. नको सांगू तसं. बघितलं का गुण? पण कसं आहे? ऐके उद्या एक दुःखाची गोष्ट घडली का. आता काय झालं? काय झालं माहितीये का. भाऊला पोलीस पाटील पद मिळालं. पण नका त्या बाळकाला तंटामुक्ती अध्यक्ष पद मिळाले. लोक बाळूकाकाला तंटामुक्तीचा अध्यक्ष. अरे लय भारी झाले की उलट गावाला मुक्ती तर मिळेल. कारण तंटा मुक्तीचा अध्यक्ष झाला ना ती चांगलं. चुकीची निवड झाली चुकीची झाली का नाही आम्ही चुकी. होय का ना. मी काय म्हणतोय पण तुम्ही पाटील की नव्हती घ्यायला पाहिजे का. हा का मग काय कशाला काय पाटील की. अरे याला जमणार आहे पाटील की यार तुम्हाला काय कळत नाही का ना. सगळं चुकीचं झालंय. बाळूकाकाला नव्हतं द्यायला पाहिजे अध्यक्ष. बाळूकाकाला काय दुखतंय तुमच्या दोघांच्या पोटात? काय दुखतंय. अरे इथं ह्यो अध्यक्ष दिसत नाही बे. कोण भाऊला दिसत नाही काय का. अरे एक नंबर तंटा मिटवणार बाळासाहेब आमचं. मग काय तर? तुला काय माहिती. छोट्या तुझा बाळका शान आहे का. कळतं का उभं राहायचं कळतंय का. अरे एक नंबर तंटा मिटवत असतो बाळूकाका. बघ तू मिटावतं बघितलं की तंटा. काय म्हणलं माझ्या का अण्णाला अण्णा 2-3 दिवस बंदूक द्यावं गावात गोळ्या घालून तंट मिटवा. आमच्या बापाने तंट मिटवलं होतं का. दोघांच्या पोटात दुखायला लागला आजच. अरे ते उपकार मान माझ्या भाऊचं त्याला ती पद दिलं आलं का. नाही ते भांडणं करे आणले असते अरे तुला माहिती बाळा घरी आल्या तू जाऊ द्या. गाणं बघावं तुला. तुझा बाळकाला शान आहे वय. अरे तुझ्या बाळकाला पद मिळालं ना ते फक्त आमच्या भाऊमुळे मिळाले. बाळकाला उभा राहिला याय ना. त्याची घरची भांडणं झाली तरी हा. भावं जातात ना मिटवायला. लागला लय शान आहे. काय सांगते कशाचं भांडणं. आम्ही तिथं दुसऱ्या घरात भांडणं मिटवतोय. तुमच्या कशाची भांडणं झाली. इकडे तू इकडे इकडे सांभाळो.
अय मस्यारी का बाप्या आपण तोंडात सांगायचं ए थांब. तसलं तोंडाने सांगायचं देव वेगळा अध्यक्ष होता. ए काय रे कपाळाला का ना तिकडं भाऊ काय पद्धत आहे का राव? काय झालं पद्धत आहे का? अशी मारतात का? तुम्ही किती प्रेमाने सांगता आणि मी माणूस आला डायरेक्ट मारा सुरुवात. इकडे बाळो. बघ. ए, इकडे. ए, गप. तू इकडे ए, गप के. तुझं तू काम केलं मला माझं काम करू दे ना. हा झाला न्याय तंटा मुक्ती अध्यक्ष आता पाटलाचा नाही बघा आता तुम्ही. पटलाच नाही बा. हात बांधा सगळ्यांनी हात बांधा नंबर आता कसं छान दिसाय मस्त नम्र दिसायला हात सोडायचा नाही काय नाहीतर बाळाला हात सोडायला हवे अहो, मार्गदर्शन करा मार्गदर्शन सगळ्याला. बरा गप इकडे बघ थोडं माझ्याकडे आमेर ओट चल बाळो हे का मारलं इचरा गाणं विचार हा का मारलं? आता केलेल्या चुकीबद्दल आणि भविष्यात पण करू नये ह्या चुकीबद्दल बाळू आणि पाटील यांनी पूर्ण सत्ता हातात घेतलेली आहे. बाळू तंटामुक्ती अध्यक्ष आणि मी पोलीस पाटील नीट राहा गुन्ह्यात गोविंदाने वागा जाऊ का आणि पहिला तंटा मुक्तीचा अध्यक्ष लुळू लुळू करायचं सगळ्याच्या पुढं तंटा मुक्तीचा अध्यक्ष डायरेक्ट रिझल्ट अध्यक्ष म्हणायचं बाळू काका नाही कोण नाही. आमेन. ए, इकडे बाप्या इकडे बाप्या इकडे नको बाळो हे काय बाप्या बाप्या इकडे या मारलं का आता तुम्ही मला इकडे या ए नको बाळो ए तुला ठोका टाकेल मी तू कोण आहे जा पाटील आहे ना पाटील जा बाप्या अहो, आताच मारलं की ऐकते का मारलं होतं हे कालवा केला म्हणून तू मागच्या दिवाळीला माझ्याकडे पैसे नसताना घरपट्टी कसा काय मागायला अहो, ती जाऊ दे. परत यायचं ना अहो, आता येते. चल भाऊ काका अध्यक्ष महोदय अध्यक्ष अहो गाणं मागाशी म्हणत होता बाळू काकाला उचा अध्यक्ष केला. काय इकडे ए इकडे इकडे ए मी कवर काय म्हणतोय? मगाशी म्हणत होता आमिरचं बरोबर ए बाळू आमिरचं बरोबर आणि मैत्रीतली मैत्री चाळी करायची ना आणि छोट्या तो बारकाईन ह्यांच्यापेक्षा अभ्यास करायचा कळलं का अध्यक्ष साहेब मला का मारलं हो मला काय दोष नसतं ना. तू पुढे कधी चूक करू नका रे ए, कामावर लक्ष दे विरो जयला येऊ दे ए चाड घ्या. अरे मी कवर काय म्हणलो होतो होय रे? पाहिलं का ही बाबा गावात? कळलं ना आता म्हणला आमचा बाळू काका आमचा बाळू की याव बघितलं का? त्याच्यामुळे म्हणत होतो गणाला अध्यक्ष करायला पाहिजे होतं आपण गाव नीट चालेल का नका नो गाणं अरे किती वर्ष येतं हे होय? आपण जोपर्यंत मरत ना तोपर्यंत चला घरी बाळो दुपारपर्यंत गाव वटणीवाल्यासारखं वाटायला लागलं का नाही अरे म्हणून म्हणतोय बावळाटा तो गृहमंत्र्याला फोन कर की का आज तेवढं तांटा मुक्तीच्या पुरस्कारासाठी माझं नाव लागलं पहिल्या झटक्याला तर चटकेने मिळून जाईल ना मला पुरस्कार या तांट्याच्या नाकाच्या शेंड्यावर लय राग असतो सारखा ह्याला दाखविलं मी एका दिवसात तांटा मुक्तीचा पारितोषिक महाराष्ट्राचं मिळालं मला म्हणून आदर्श तांटा मुक्ती पुरस्कार. बाळ्या सकाळी तंटामुक्तीचा अध्यक्ष झाला नाही दुपारी तुझ्या बापाने पुरस्कार मिळाला होता का रे अरे आपल्याला बरंच काम करायचंय आदर्श तंटामुक्तीचा अध्यक्ष तुला व्हायचंय मला आदर्श पोलीस पाटील व्हायचंय बलभीम पाटलासारखं ह्याच्या त्याच्या घरी जाऊन दाट टोकरत मी म्हणणार नाही चहा झाला का जेवण झाले का आणि तू म्हणायचं नाही बसू मिठू हाताखालनं काढायचं शिस्त असली पाहिजे अल्प काढतो कोणाला हाता खाल्लं काढतो कोणीच भांडणं करणार चुकल त्याला शासन रामभाऊ शासन बाळासाहेब शासन धपकवायची निबार सुट्टी द्यायची नाही कळलं का ए अरे पोरांनो कुठे झालाय पोलीस पाटलाच्या घरी आणि अध्यक्षाच्या घरी चाललोय का पोलीस पाटील अध्यक्ष तुला दिसत नाहीत काय कुठं आहे ते तंटामुक्तीचा अध्यक्ष बदललाय तंटामुक्तीचा अध्यक्ष बाळासाहेब न्यू वर्जन न्यू वर्जन आणि न्यू वर्जन पोलीस पाटील रामभाव शकाल इथून पुढे गावाला शिस्त राहणार हे कधी झालं कधी झालं आले बाळासाहेब. आम्ही तांटा मुक्त करत आणला ना. अजून माहितीच नाही होय तुम्हाला कधी झालं काय झालं त्यांच्याकडे कशाला चालय भोड्या भोड्या गावातल्या मुलींना शाळा शिकाव्या का नाही शिकल्या पाहिजेत कधी? कधी शिकले पाहिजे कलेक्टर झाले पाहिजे मामलेदार झाले पाहिजे पायलट झाले पाहिजे डीवायएसपी झाले पाहिजे डीजी झाले पाहिजे मुली शिकल्या पाहिजे त्या मुलगी शिकली प्रगती झाली एवढं आम्हाला कळतंय शिकलं पाहिजे हा पुढं हे असं होय खालच्या आळीच्या आधी त्यानं मेसेज केला ह्याच्या बहिणीला आता काय मेसेज केला आय लव्ह यू मला तुला भेटायचंय आला तू काय का बसला तू काय का बसला आम्ही गप्प बसत नव्हतो त्याला तिथं आणत होतो. पण म्हणलं आधी जाऊन पोलीस पाटलाला आणि तंटामुक्तीच्या अध्यक्षाला अध्यक्षाला सांगावा आणि योग्य माणसांकडे आलाय हा तंटामुक्तीचा अध्यक्ष मी पोलीस पाटील
रामभाऊ आणि बाळासाहेब पदावर विराजमान झालेला असताना अन्याय खपून घेतला जाणार नाही. अजगडान बाबाकडे 40 एकर जमीन होती. गावचाला पुराकार त्यांनी 35 एकर केली. त्यांची ही बेवलं जाईल. राहिलेली 5 एकर फुकेन. जर मुलींवर पुन्हा अन्याय करत असेल तर 90 पुरा करेन. रामभाऊ म्हणतात रामभाऊ. चमन गोट्या, अरे तो पोलीस पाटील झालाय, एकाची भाषेला कशाला करतोय? हा ही टिकवणार आता तरी जमीन टिकवणार आणि गावाला न्यायच मिळवून देणार. आणि तुम्ही का बसला? का बसला तुम्ही? तुम्हाला दाखवतो चला. चला सुट्टी नाही एकाला. बळ्या गेल्या गेल्या हात वर करा. ए आजे, ए बाहेर चल. मी काय केलं? मी नाही लावतो ना. मी काय केलं? काय केलं? शब्द करायचं नाही. बोल बोल. मी काय केलं? बोल. काय केलं? चुप. एक शब्द करायचा नाव काय? आधी आधी चुप. चुप आधी. आधी चुप. तोंड बंद कर. पोरीला चिठ्ठ्या लिहायला मेसेज करायला लाज नाही वाटत? अरे शब्द करायचं नाही. असं तोंडात भेटायला एकच करीन. आणि पाटील झालोय. आणि महाराष्ट्राचं तंटा मुक्तीचा अध्यक्ष एक आहेत. आणि हो पोलीस पाटील मारलं का नाही? ह्याला म्हणायचं न्याय. अरे जुनात पाटील जुना तंटा मुक्तीचा अध्यक्ष असतात ती काय म्हणली असती? बसव मिठू ही जोड वेगळी. आमच्या हातात आली सत्ता. बळ्या मरण गप. एक शब्द करायचं नाही बघा. परत करशील नीट वाग. चल चल बाळू. कुठं चल की आता. केस परत कापायची. नीट असं काय चिपते? नीट परत नीट मापात केस काय? एवढा नाही एवढा नाही एवढा नाही एवढा नाही माघारी बोलतो. नीट रामभाऊ पाटील. माझं नाव काय? आणि ते तंटमुक्त अध्यक्ष बाळू. बोलू का त्याला? बघा अरे अस्कर बलके. आमच्या गावात इतकं शांत आहे ना, कुणाचा वाद नाही काय नाही. अजिबात. हा मग तुमचं काय म्हणणं आहे ना? हो आम्ही याच्या आज गेलतो तंटा मिटोय. मी अध्यक्ष झालोय नवीन. बरं झालं की चांगलं की सुबड्याला काढलाय पण तंटा मुक्तीच्या पदावनं. मी पोलीस पाटील झालो. का काढला? अहो काम करा ना नीट. येऊ बघू बसू मिटू. पाहुणं कसं काय आता आमचं गाव चांगलं चाललेलं. आणि आता 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 तर लय चांगलं चालणार. 2-3 मारले अण्णा ते आम्ही. अहो सकाळपासून चुकतोय. आपल्याला सगळा न्याय मिळाला पाहिजे. कुठलं गाव तुमचं? इकडे कुणाच्यात आलाय? अरे सांत्याचं तात्याच्या हनुमत तात्याच्या सांत्याचं शास्त्र आहे ते. वहिनीचं वडील आहे त्याला काय बावळा टेला. संतू पवारचं सासर. मग काय लागा आला का लागा? मग जवळच पाहुणे घरालाच नाही आले नाही तो इकडं. पुरीला काय जात नाही असेल तर सांगा. आमच्या गावातला पोरगा असला तर काय करायचं बारू? उलटा टाकील सांत्याला मी. नाही माझ्या वर्गात होता जेवण. असं ना मग मी भेटतोय. वर्गात असू नाही तर भाऊ असू नाही तर चुलता असू नाही तर मेहुणा असू नातेवाईक जरी असला ना तो नाही. एक काम कर की गृहमंत्र्याला फोन लाव की म्हणाव अजून एक मिटावला संध्याकाळी फोन करायचा. 12 तास आता गडबडीत असतील ना. आता गडबडीत असतील. 12 तास झाल्याशिवाय नाही. आम्ही अख्ख्या महाराष्ट्राला आणि देशाला दाखवून देणार. जरी आमचा कडक स्वभाव असला न्याय कशाला म्हणायचं? महाराष्ट्र म्हणणार आहे उद्या अरे तंटमुक्त असेल अध्यक्ष असावं तर बाळू सारखा मामा पोलीस तुम्हाला देशी चमन गोट असं गरीब पण भांडणात लेव माग सरत ना. तडकावली पोर आता. मी जरी असलो चंटी मी भांडण मिटवाय हाय जंकी. कळलं का? कराडासनी सुद्धा असला कायदा अंमलात आणा. बर अण्णा काय कमी जास्त काय नाही पाहुण्याला सगळं आमचं इतकं गाव चांगलं चाललंय. कुठंच काय नाही ते. आणि 2 एकटी मुला 2च एकटे गावात 2च. तुम्हाला तर मग अशीच सांगितलंय की मी. कसं काय सांगितलं? आणि अण्णा इथनं पुढे तर सुद्धा सारखे गाव चालणार. कुत्र्याची भांडणं लागली तरी आम्हाला फोन करा. कोंबडी दारात आली तरी आम्हाला फोन करा.
नाही वसवल्याने रस्ता केला आणि गावाला वाटला. तसलं कशाला करायचं? आता हो न्याय नाही तसलं कशा करायचं म्हणजे नाही पाहिजे. अण्णा घरात राहायचं. खपत नाही ना तेव्हा काय तंटामुक्तीचा पहिला अध्यक्ष म्हणायचा बघू मिठू बसू तुम्ही समजून घ्या. आणि ह्यो काय तसलं पाटील नाही नुसता मी शवताव देणारा ह्यो डायरेक्ट रट काढणारा पाटील आहे. आमचं काम बघून पाहुणं अण्णा चॅलेंज देतो 8व्या दिवशी तंटामुक्तीचा पुरस्कार गावाला 50 लाखाचा आणि बक्षीस. पोलीस पाटलाचा आदर्श पोलीस परवा दिवशीच ह्याला तर 8 दिवसांनी भेटणार आहे. जाहीर काम आहे आमचं आठवड्यातच काय असेल ती. नाही मजा नाही हे तर हा. खपत नाही. काही काय काय? पद्धत झाली काय मारायची येऊन कुशाल मारताय पोराला तंटामुक्तीचा अध्यक्ष आहे अध्यक्ष आहे म्हणून काय मारता का पोराला एवढं हाणतात का माझ्या भावाला? मारताय अजून पोरीचा मॅटर म्हणला मी खलास करता करता पोरीला कशाला टाकले ए, सागर! सागर ठोका याला मी दाखव का ठोका थांब मी डायरेक्ट आपल्या हाताचा 1 मिनिट मार काय असतो ह्या जिपऱ्याला इच्छा मग तू तोंडवर करून बोल. पण मारायचे कारण काय? मारायचे कारण म्हणजे मी पोलीस पाटील झालोय तंटामुक्तीचा अध्यक्ष झालाय आणि गावात जर काय अन्याय होत असेल तर आम्ही हाणणार. मग चौघ येऊन मारणार का? कारण काय पोराला मारायचं? कारण काय म्हणजे ए सागर चालू नको तुझी तोंडाची घागर. आमच्या नदी लागायचं नाही. आम्ही कोण आहे तुला माहित नाही काय? कोण का असं ना पण पोराला मारायचे कारण काय? किती मारले पोराला तुम्ही? सागर उलटा पालटा करेन ना मी तंटामुक्तीचा अध्यक्ष आहे मी आणि मी पोलीस पाटील आहे. केलं कोणी तुम्हाला? आज सकाळीच नियुक्ती झाली आमची. मग नियुक्ती केली मग असं नाही आहे का तुमचा? काय झालं हे पोराने असेल चिठ्ठी दिलं रे कोणाला दिली? सागर कोणाला दिली चिठ्ठी? थांब बाळू. टाकू का? कोणाला दिली? तिने मी मेसेज केलता मला अगोदर पुणे त्या पोरीने बी आधी का सांगितलं त्यांनी मला हाणायला सुरुवात केली मी नको नको म्हणतो तरी अरे आवाज नको नको म्हणते मेसेज पाठवतोय वय अजून मारेल खाली बाग. तू का सांगितलं नाही त्यांना आधी? मी सांगत होती मला मारायला ए, लागली आवाज. सारखी पटपट खाली आवाज धपाधप मारलंय मला. लय मारणार होतो अजून मी पण खलास मला केलं काही पहिले संबंधच नाही. पहिले तिने पहिल्या पोरीला message त्रास केलता. दिल्यामुळं 42 जण खलास केले ते. मित्र 40 जण असा आमचा धरार आहे. आजच आमची नियुक्ती झाली. गावात हे अन्याय खपून घेतला जाणार नाही. सागर बोलताना अब्दीनं बोला अजून काही घडू शकतं. डांबराव आम्ही आपटू शकतो. बरोबर आहे तुम्ही त्याला मारलं सगळ्या गोष्टी बरोबर आहे. पण ह्यानी मेसेज केला पण त्या पुरीने मेसेज केल्यामुळे ह्यानी केला हे तुम्ही बघितलं काय मेसेज दोन्ही बघा ना तुम्ही. काय पुरीने मेसेज केला? पुरीने त्याला आधी मेसेज केलाय. तुम्ही ह्याला विचारलं? हे तू सांगितलं बरं त्यांना? पुरीने काय मेसेज केला? त्या पोरीने आधी मला मेसेज केला. पुरीने बी मेसेज केला. मग कोणी केलाय? त्याच्यामुळे तू रिप्लाय दिला. तुम्हाला सांगतो तुम्ही आले आले हाणायचं लागलं मला. नाही 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 अरे भाऊ काय बुद्धी घांटिवली ए बाळो या कातारी टाळी होत्या पुरीला भावाची चुकाया. हे बघा आम्ही चांगल्याला चांगलं आणि वाईटाला वाईट म्हणणारी माणसं आहे. आमच्याकडून न्याय चुकला फिटाफिट करायची. चला ज्या पुरीच्या भावाने तुला मारलं किंवा तक्रार केली त्याला सुद्धा हाताखालनं काढल्याशिवाय आम्ही गप्पा बसणार नाही. चला चल बाळो सुट्टी नाही. अण्णा तुम्ही तर म्हणताय आमच्या गावाला शांत आणि ही कसली कळवण चालली आहे. अहो चालतंय एवढं तेवढं ना. चांगली तोडावलं लय वाळवाळ करीत होता. अरे पहिल्यापासून तो माझ्या डोक्यातच होता. चांगली लय वाळवाळ. आम्ही आहे ना फक्त न्यायवाला आम्ही करणार. फक्त आम्हाला का बघायचं सांगितलं नाही आम्हाला का सांगितलं नाही तुमच्या बहिणीने पण त्या पोराला मी रिप्लाय दिला म्हणून. कुठे केलाय? खरं बोलायचं असतं. टाळी या खाताने वाजते का बाळा? मग खरं बोलायचं असतं. मग खरं बोलायचं असतं. हा? खाली बस. मारो का बस खाली. मारो का पोटात. बस खाली. काय रे हा ए बकडा तो पण बस खाली. ए बस खाली. सागर आम्ही म्हणतोय मध्ये पडायचं नाही. त्याला म्हणायचं न्याय निवाडा बडवा निवाडा बडवा त्यांना. आपल्या घरातनं पण रिप्लाय जात होता. झोपला होता का? सांगायचं अभ्यास करावा रिप्लाय देऊ नाही. आई बाप्पा काय करतात आपल्यासाठी सांगायचं ना थोडस. आम्हाला माहितीच नव्हतं मेसेज. मित्राची बाजू घेऊन लगेच चला हाणामारी करायला. नाही आता झाले का फेटाफेट आमचा संबंध संपला. ए संपला आपल्या ह्याला म्हणायचं न्यायदान. तुम्हाला बी न्याय मिळा तुम्हाला बी न्याय मिळा का नाही? पिठापीठ झाली भांडू नका कळलं का?
अरे तू लाव की गृहमंत्र्याला फोन मिटवल्यात म्हणावं तंट पुरस्कार 24 तास होते 24 तास 24 तासात नाही पिक्चरच्या पेक्षा हाहाकार माजणार गावात. आणि कळलं का? काय लावलंय मी भांडणं मिटावतो. घरी वा म्हणजे घरी वा नाही तर हाताखालनं काढेन. रामभाऊ पोलीस पाटील झालाय, बाळू तंटामुक्तीचा अध्यक्ष झालाय, आमचे पावर वाढलेले, एका एका थायटीचा दाताड पाडीन. बाळू मला तर काही काढू शकता. आल्या का काय काढणार नाही इथं गरिबांना का मारताय? कोणी परमिशन दिली? सांग बाळू काय झालंय काय? बोल की पुरस्कार पाहिजे ना. काय बोलू सांग की मला. त्यांची तोंडा का बसाव. पण कोण आहे सांग. तुम्हाला काय करायचं रे? गरिबाच्या नादी लागा आमच्या लागा की. यो पोलीस पाटील आहे गावचा नवीन नियुक्त आणि मी आदर्श तंटामुक्त गाव अध्यक्ष. कोणी केला? कोणी केला तुम्हाला तंटामुक्त अध्यक्ष? ग्रामपंचायतचा ठराव होता का? ग्रामसभा झाली का? ग्रामसभा नाहीच नाही झाली. गावगाड्यात राहणारे माणसांनो वरनच आले आम्हाला पद, केंद्रातनच आले. नियुक्ती पत्र आम्हाला मिळेल. बरोबर नियुक्ती झाली ना तुमची पाहुणं? आडी आल्या अरे जाती काय भेटाय आता मी काय सांगतो तसं करायचं. आता तुम्ही पोलीस पाटील झाला ना? नका ह्यांना नादी लागून नालायक माणसं आहेत. आमच्याकडे न्याय कसा मिळाला? दाखवतो न्याय तुम्हाला. आता ताबा तुम्ही पोलीस पाटील आहे, तुम्ही तंटामुक्ती अध्यक्ष आहे. तंटामुक्ती नाही आदर्श तंटामुक्ती. पोलीस पाटील नाही इंटरनॅशनल पोलीस पाटील. बर 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 तुम्ही काय करायचं माझ्यावर चला. तुम्हाला आता लागलंय हे बघा तुला बी आता बरकडी ती केस टाकायची आणि बरोबर ह्यांच्या दोघांच्या पण टाकायचा. पुन्हा केस टाकताय. अरे मिटावलं की आम्ही पुन्हा केस टाकताय. सरपंच त्या माणसाला घेऊन जायचं बरकड्या मोडल्यात त्या माणसाच्या. कुणाच्या त्या कोणी म्हटलं? कानात घातली आहे बा ह्यांनी. रामभाऊ निलात घातली, बरकडे मोडलेत. तुम्ही सांगा सांगा काय काय त्यांनी करायचं? जर का तुम्ही नाहक जर लोकांना मारत असता तुमच्या पदाचा वापर करून तर 100% आम्ही गुतावणारा. कसलं पद कोणी पद दिलं ह्यांना? खोटं पद. गावले ती ह्याला सोडायचं नव्हतं. चुप. सकाळी जा आम्हाला नियुक्ती पत्र मिळाय. मी इंटरनॅशनल पोलीस पाटील झालोय. हा इंटरनॅशनल तंटामुक्त अध्यक्ष झालाय. सपनात ना बाहेर या, सपनात ना बाहेर या. पदाव आहे दुसरी काम करीनच. आम्ही ठराव करून तुम्हाला गावगाड्यातून बाहेर काढला दोघांना पण. आपली पुढची बाजू दिसते या तंटामुक्ती अध्यक्षाला तुमचा अधिकार नव्हता ह्यांना मी मारायचा, ह्यांना मारायचा. तुम्ही माझ्या बरसाला पोलीस स्टेशनला, माळेगाव पोलीस स्टेशनला केस करायची यांच्या. तुमच्या दाजी आणि रामभाऊवर. आम्ही पोलीस स्टेशनला जाऊन आम्ही सांगतो ना काय सांगणार तुम्ही. काय सांगणार? अरे गावात आम्ही पदावर राहू. गावात पोलीस आलं तर बायको पशी जाऊन बसणार तुम्ही. संजय तिथं जाणार वय. चला तुम्ही. तुम्ही स्वतः करताना गुलू गुलू ती माझ्या करणं का माझं डोकं तापू नका. संजू आवडतं की ते ऐकणार नाहीत. आपली बाजू पडती ती चढून येते ती अंगाव. तू शांत हो थोडा. हिसका दाखवतो काय येते. संजू शेठ काय ना संजू संजय बसून मिटवू लागा. पेटलं गाव आता सगळं ग. माझा काय संबंध आहे? मग आपण दोघच म्हणलो ठीक आहे. दोन दिवस बघा. त्याचं दोघाचं चॅलेंज स्वीकारला ना तुम्ही. जी दिसेल त्याला सांगते ती. काय ते पोलीस पाटील काय ते तंटामुक्ती अध्यक्ष थो थो करायला लागले सगळे उग. मी एक येडा होतो तुम्ही समजदार होता की तुम्ही अडवायचं ना. मग तर चुकलं ना आमचं. सुभाषराव हो पाटील बरं का सुभाषराव आमची पदाची मुदत संपली. रामभाऊ 8.5 तासात का टाळावं? अजून उद्याचा दिवस आहे की. कोण आहे तंटामुक्तीचा अध्यक्ष? मला घरी आण खायला नाही. तंटामुक्तीचा अध्यक्ष झालाय मारायला. तुम्हाला वाटलं काय तुम्ही भांडणं मिटवाय गेला म्हणजे आम्हाला काय कळणार नाही? तुमच्या गाण्यापासून सगळी येत होती दिवसभरात. काय राव दिसेल त्यालाच मारताय. त्यांना काय म्हणायचंय बोलून बी देणार. तोंड धरताय थोबाडताय खुशाल तुम्ही. अहो हे माणूस मारत होता राव. मी कशाला मारील? मी मुगी मारायचा विचार करणारा माणूस. सुभाषराव मारलं बरं का नाही असं नाही. मी मारलं बाळूनी मारलं पाटील. पण एक आहे बरं का मजा आली भांडणं मिटवायला बरं का. निवार दिवसभर ताड खावतोय. तुम्हाला मजा आली पण आम्हा दोघाला बघायला कशी सजा मिळाली ती. पाटील ठीक आहे. आज 8.5 तास झाल्यात. उद्याचे दिवस पण मिटवा तुम्ही. अहो ऐका त्या सरपंच संजू शेठ आणि चेअरमन ते घेऊन चालल्यात केस करायला. ग्रामपंचायत पाशी 10-12 जण जुलते ती आता.
ऐका ह्याने मारलं त्या गरीबाच्या लेकरांना. गप केला का बाळू तुम्ही मारू लागला की नाही मारलं मी. हे गप सुभाषराव हे बघा त्यातनं बाहेर काढा विषय काय झाला झालं गमतीनं झालं आणि न्याय मिळावं म्हणून जोडलं मारलं मी पाटील होतो पाटील हे अध्यक्ष होता काय करू माहितीये का संजीव मेंबरनं केस केली ना तर पोलीस स्टेशन मधनं ह्यांना उद्या संध्याकाळी सोडवायला जाऊ उद्याचा दिवस आहे ना 2 दिवस ठरवलं अहो होतं. काय राव काय आमचा बघताय गरीबाचा राव मला शिर्डीला खावा नाही आम्ही तुम्ही. राजीनामा दिलो अध्यक्ष तंटामुक्त अध्यक्ष पोलीस पाटील कोण तरी- तुम्ही तुमच्या नाही नाही एक दिवस उद्या रिक्त ठेवू ना पद होय पाटील राव मिठवाराव पाया पडतो राव मी पोलीस स्टेशन म्हणलं की मला तुम्हाला दोघाला कायद्याची जाण नाही पोलीस पाटलाचे अधिकार काय आहेत तंटामुक्ती अध्यक्षाचे अधिकार काय आहेत गावाचा समन्वय कसा राखवा पोलीस स्टेशन कसं हँडल करावं गावात समतोल कसा राखवा ही तुम्हाला अक्कल नाही तुम्ही तंटामुक्ती अध्यक्ष पोलीस पाटील व्हायला निघाला पाटील आम्हाला लय अक्कल आहे. तुमच्यापेक्षा जास्त अक्कल आहे, पण जास्त वापराय गेलो फास्ट वापराय गेलो. हे बघा सुभाषराव पाटील मी तुम्हाला हात जोडून सांगतोय केलं ही गावच्या भाल्यासाठी आम्ही केलंय आमच्या जर दोघांवर अन्याय झाला ना माझं तुमचं होईल बरं का भाल्यासाठी केलंय ना आणि मग द्या की विषय सोडून आपण केस कराल ना ते साज्या. अहो ती बी भल्यासाठीच केस करीत असतील ना तुम्ही जसं चांगलं गावचं करताय ना तसं ते बी चांगलं करतील गावचं. पाटील योग्य निर्णय काय ते घ्या तुम्ही आता असं का हा आपल्या खेटानं स्वतःच तोंड सडकून घ्यावं पण ती केस करायला चालल्यात ना चला ऐका तू नंतर सडकून घ्या आधी ते मिटवा ती करावंच लागेल चला, ना. सुभाषराव. जावा, तुम्ही. जा, जा, आम्ही पटकन घरी मिटवा जावा म्हणजे मन नको राव आम्हाला ढकललं हे जे ना, बरं. तुझा पण चाल कराय पुटरापणाचा कशाला रे मस्ती पाहिजे पुटरापण हे करायचं. बाळा तुझ्यामुळे झालंय तंट्या म्हणताना कसं वाटत होतं मोर्चा कुठं चाललाय तुमच्याकडेच नमस्कार त्यांच्याकडे काय ते काय पोलीस आहेत का? नाही मग सांगा त्यांना नीट का काय विषय कळू द्या की आपण. त्यांच्या जावयाने गोळ घातलाय आता तुमचा जाऊ आहे? हा अण्णा एक करा आता 7-12 काढा तलाट्याची गाडी घेऊन बर. जामिनीची तयारी करा आपल्या जावयाला आम्ही असं वाजत गाजत नेतो आलोच चला हो, चला. थांबा काय कुठून येता कुठं नेता म्हणजे अहो गावातल्या नाहक त्रास झालाय 4 जणांना बाळूदाजीने दोघांनी धोपटले त्या पोराच्या किडण्या फोडल्या आल्या का ह्याला काना हाणलं लगा काय गर्दी वाढली तुमची जावयाची हा चेअरमन तुम्ही समजदार माणसं आहेत, सरपंच अहो समजदार आहे म्हणून तर केस करायला चालू नाही तर लांबवलं असतं की जावायला नाही वाढणार तिथं गेले नाही पोलीस स्टेशनला गेले किती फुटानं वाढणार अहो जाऊ द्या आम्हाला तुम्ही नाही काय तुमचा दवाखान्याचा खर्च मी करतो नाही खर्च आम्ही बी करेल बर पण ही जावयाने धुमाकूळ गावात घातलेला ही तुम्हाला शोभतं का ह्या पोरांना मारलेलं बघा यांची तोंड बरं प्रत्येक वेळेस अण्णा आम्ही तुमचं ऐकत आलोय काळ चोखवल म्हणून ह्याला आळा बांधा घातलाच पाहिजे मेंबर. चला तुम्ही थांबा मेंबर. माझ्याकडे बघा राव. अण्णा हे तुम्हाला पटलं का फक्त एवढं सांगा चुकीचे मलाही पटलं नाही पण तुम्ही समजूतदार मार्गे तुमच्या तोंडाकडे बघून आजपर्यंत बसलोय अण्णा हा तुम्ही हात जोडणं आम्हाला योग्य वाटतं ना आमचा मित्र नास काय सरळ झालं पाहिजे हो ती आता आम्ही तुमचं अजिबात ऐकणार नाही एवढ्या पोराला लय मारले अध्यक्ष पाटील बरं झालं का गावचा तमाशा करून हा आबरूराव आमची घालावताय ही राजकारणीचं राजकारण बंद करा आम्हाला नाव ठेवतात तुम्ही राजकारण असं करताय घराघरातला का लोक भ्यायला लागली राजकारण कोण करतंय मग काय झालं ते कोण राजकारण तुम्ही करताय पद तुम्ही देताय सगळं गावात वाटलं तुम्हीच करताय पोलीस स्टेशनला कोण घेऊन चाललंय मग आम्ही थांबा. असं काय झालं थांबा एक मिनिट हा, असं काय झालं असं काय झालं त्या पोराला मारलं परत त्याच्या किडनी सुद्धा आली ह्याचं थोबाड किडनी सुद्धा कोणी सांगितलं तुम्हाला काय कशाला नाही, नाही, थांबा, पाहिजे थांबा. ते काय प्रत्यक्ष दर्शनी डॉक्टर तुम्हाला कसं कळलं आम्हाला कळलं म्हणजे त्यांनी सांगितलं ना मारलंय म्हणून तोंडाव कळते की पोराच्या ऐका की. तुम्ही तुमची बाजू लपवासाठी आमच्या बोलू नका पाठीची घालत नाही संजय मेंबर पाठीची घालत नाही मला हा, सांगा. बरं, हा. आमच्या कानावर आलं की असं काहीतरी झालं की या पोरांनी काहीतरी मेसेज पाठवला पोरीला म्हणून मारलं ह्यांची भावना बरोबर होती बरं ती झालं ठीक चला पोलीस पाटील तेच अध्यक्ष तुम्ही तंटामुक्तीचं तेच अण्णा बरोबर आहे का 100%. पण हा अधिकार दिला कोणी ऐका अण्णा काय झालं हा. हे काल काय म्हणले की तुम्ही लय हे गाजवू नका जणू काय तुम्ही एकटंच पद गाजवता आणि तुम्ही मेल्यावर गाव चालणारच नाही म्हणून आमच्याकडे 2 दिवस गाव द्या सुतासारखं गाव करतो मग ह्यांना म्हणलं दाखवा चालून दाखवा पण तुम्ही त्यांना सांगितलं सरपंच नात्याने मला बोलू दे खेळ करायचं जर ही दोघं गेली असली तर गावाचं वाटोळ झालंय सरपंच खेळ कोणी केला नाही
मी कोणाला पाठीशी घालत नाही अजिबात आणि हा स्वभाव तुम्हाला पण माहिती आहे माझा. मला कोणालाच माहिती पाठीशी घालत नाही. बर आता ह्या प्रकरणात तुम्ही कसा छडा लावला असता सांगा चला. कसं मी हा लाव कसं शाळा कुठल्या पोराने मेसेज पाठवला होता? येणे काय मेसेज आलता तुला पोरीचा? हॅपी रक्षाबंधन म्हणून. आणि मग तू पण पोरीला मेसेज पाठवला होता का? हो हॅपी रक्षाबंधन म्हणून. मग का मारलं तुम्ही त्याला? आय लव्ह यू कोण म्हणलं मग आय लव्ह यू आय लव्ह यू मेसेज आलाय म्हणून. खरं बोलला का तुम्ही? आय लव्ह यू म्हणला होता का ती बहिणीला तुझ्या? अर्थाचा अनर्थ झाला. खात्री केली होती का मेसेजची तुम्ही रामभाऊ? बरं यार बोल की. काय नव्हता केला पण आमची आधी ते बरं भांडणं होती म्हणून मिळाला असं माझी दुखूच पाठ काढलं वय इथे. अरे वार पट्या. त्यांनी मारलं नसतं पण जेव्हा ह्यांना कळलं का की पोरीला मेसेज पाठवलाय तुम्ही असं तर तुम्ही मारला असतं का नाही? टाकणारच ना. तुमचा गैरसमज झाला. पण आमचा दाजी आमचा दाजी आम्हाला माहिती होतं चुकत नाही. ढवळ्या शेजारी बांधला टापावळा. मेंबर हात जोडून सांगतो झालेला प्रकार अध्यक्षांनी उजेडात आणलाय का नाही? हात जोडून सांगतो दिलेला राजीनामा मी परत घेईन आणि परत त्या पदावर बाळून मी बसीन. इतका जे मारेन ना तो अरे का कोण? ती काय घरची पद आहेत वय. चला चला पोलीस स्टेशनला चला. घरची पद आहे. समजून सांगतोय सांगा सुभाषराव. ऐका कुठलंही पद असू द्या रामभाऊ. घरचं आहे का? कधी कधी सरपंचाच्या संजू मेंबरच्या चेअरमनच्या अंगावर जातात. त्यांना गावात किती गावगाड्यात त्रास आहे ती त्यांची त्यांना माहिती आहे. मी तंटामुक्त अध्यक्ष हे पोलीस पाटील आहेत. आम्हाला काय त्रास आहे आम्हाला माहिती आहे. तुम्हाला सहजी खेळणंच वाटतं प्रत्येकाचं. बोलून जातो. आम्हाला काय वाटतं जागाव एक गाव दोन तुकडं न्याय निवाडा असला पाहिजे असं फास्ट डोक्याची माणसं आहे अहो असं कसं होईल? अहो आयुष्य गेलं तर घरावर पत्र निघत नाहीत. पत्र बदलणं होत नाही. त्याला वेळ लागते जरा धीर लागावं लागते आणि तुमचं तोंड बोलते आणि अख्खं गावाचे पोरं मार खाते ती. बरं रामभाऊ तुम्हाला आज कळलं का मी का ना म्हणत होतो? कुठला तंटा झाला तरी बसू भेटू. शांततेच्या मार्ग. दिसतं तसं नसतं. सगळ्या शहानिशा करावं लागतात. चूक नक्की कोणाची त्याला वेळ जाऊन द्यावा लागतो. आणि त्याचं काय ना रागावायचं आमच्याकडे बाया पुरे येते ती म्हातारी कोतरी येते ती आणि राग शांत झाली की आपापच प्रपंच करते ती. मग तसंच आम्हाला बी करावं लागतं. 4 मतं मिळवायसाठी 4 जणांना जवळ घेण्यासाठी तुमच्यासारख्यांच्या वाचल्यांच्या केसी करावं लागते. आता कसं बोला बाळू काका नाही पाहिजे होतो ह्या प्रकरणात. मग बघितलं असतं आम्ही. मी कोणाचं कुत्र मोकळं सोडलंय बरं? बघा अरे पळा तिकडे मिटलंय मला स्क्वॉड आलं. स्क्वॉड सुद्धा आलं. स्क्वॉड सुद्धा आलं. घरी जा रामभाऊच्या घरी जा. मुकणारची तोंड बंद करू नका. मोकळं करू द्या बोलू द्या त्यांना. व्यक्ती स्वातंत्र्य आहे. तुम्ही सुद्धा चांगलं काम करताय गावात. जरी कोणी नाही म्हणलं विरोधकांनी नाही म्हणलं तर आम्हाला माहिती आहे कोण विकास कोण चांगला काम करतोय. तुम्ही पण चांगली काम करताय पण काय होतं एखाद्याची अडवण्यात जिरवण्यात काय होतं पोलीस केस करता आणि काय कायच्या विनाकारण पोलीस केस. अध्यक्ष किती वेळा आम्ही नमतं घ्यायचं सांगा. गाव गाडा चालवताना आम्हाला काय त्रास होतोय आमचा आम्हाला माहिती आहे. या अंगी मोठेपण तय आता थोडं सहन करा की. बरं का चालतंय. पदावर बसल्यामुळं कदाचित आम्ही सुद्धा थोडं इकडे तिकडे सरकलो. त्याबद्दल मी क्षमा व्यक्त करतो. द्यायशय सोडून पण न्याय भावनेसाठी सुभाषराव आम्ही केलं. पण खरंच पद म्हणजे काटेरी मुकुट असतो. हे बाळू कर ना मान्य. संजू शेठ जे झालं ते गंगेला मिळालं म्हणून समजा. रात्री स्वप्न पडलं आणि विसरून जायचं. आणि हे का त्याच्यातून मी काय चुकलं असं वाटत असेल मी तुमची माफी मागतो. तुमची माफी मागतो. पाटील कृत्य कोणी केलंय? बाळूदाजीनी आणि रामभाऊनी. मग त्यांनी माफी मागू दे ना. मागा माफी. आता काय झालं माहिती त्याला का? जबाबदार आम्ही आहोत. बरं का आता काय झाले आम्ही म्हणतोय जाऊ दे आमचं चुकलं तू हे अंगावरची येते. अरे मग बघू तरी किती वेळ. अरे बघा मग चला पोलीस स्टेशनला. मी चेष्टा केली. चला झालं ना माझं चेअरमन सरपंच मेंबर झाले ना ज्येष्ठांनी मागितलं ना. विषय सोडून द्या. मी माफी मान्य की. मी माफी मागतो. अरे चांगल्यासाठीच करायची तू नसू तुम्ही जाऊ द्या. का तुमच्या विनंतीला मान देतो. आम्हाला बी कळतं अध्यक्ष कोण चांगले काय. आणि राव तुम्ही कुपुसाय चाला बहिणीचं. जाऊ द्या तुम्ही जाऊ द्या. परवा दिवशी ग्रामसभेला या. धन्यवाद. मी कापून काढले. कापून काढले असतील. अण्णा त्या माणसाला नीट सांगा.
तुम्हाला सकाळपासून सांगतोय राव नका जावाय शेव माणूस उंड काय हो सुभाषराव माझं वाय मला कपके वाईटासाठी केलं का सुभाषराव खरं सांगा मी तुम्ही. तर आलं तर हा ना काय म्हणायची गरज नाही. बंदूक घेऊन कोणाला हाणताय पुढे तुमच्या डोक्यात बसली तर काय करणार पाटील मला सांगा अक्षरशः 8.5 तासात गाव स्वतःसारखं सरळ केलं 24 तास आणि 48 तास जर काढला असता आम्ही पदाव तर काय झालं असतं इंटरनॅशनल पुरस्कार मिळाला असता आपण तंटामुक्त अध्यक्ष आणि पोलीस पाटील यांच्या सुताचा झाला की सगळा गुतोडा. बरं आठवलं गाव रामभाऊ परत ह्या भांडणं तुम्ही मध्ये पडायचं नाही. भविष्यात तुम्हाला तंटामुक्त अध्यक्ष पद आणि पोलीस पाटील पद जरी मिळलं ना घेऊ नका रे बाबा. आणि घेऊच नका. केंद्र सरकारने माणसांची हाडं ठेवायचा नाही. दिसल त्यालाच मारता यायला काही काही पद्धत झाली बाई. बाळू चला चुकलेच बरं का सुभाषराव भावनेच्या बराच जास्त झालं माफी असावी पण आम्ही चांगल्यासाठीच करा गेलो. मला सण झाला नाही पुरीला मेसेज पाठवल्यावर पण मला काय माहिती हॅपी रक्षाबंधन पाठवला मला वाटलं आय लव्ह यू म्हटला मेसेज कसला की विचारायचं तरी. We'll be right back.